नमस्कार मित्रांनो, आमच्या एम-डी-आर याच्यात या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. ऑलरेडी आम्ही यावर आमचा जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम, जो इक्वल टू इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम आहे, व जो बँकेचे क्लर्क, ऑफिसर्स, ब्रांच मॅनेजर, सिनियर ऑफिसर्सला उपयुक्त आहे ह्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँक ज्या कारणासाठी पेनल्टीज लावते त्याची देखील उपयुक्त माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याचप्रमाणे 21 मार्चची जी बॅलन्स शीट आहे ह्याची पूर्वतयारी कशी करायची ह्याच्यासाठी माहिती दिलेली आहे 3 भागामध्ये, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता या भागात आपण रिझर्व्ह बँकेने जे मॅन्डेट दिलेलं आहे स्टॅच्युटरी ऑडिटर्सला, त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे आणि बँकेने जे अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे त्यात काय मुद्दे इन्क्लूड करायचे आहेत ह्याची माहिती आपण घेणार आहे. सुरुवातीलाच क्लिअर करतो की ह्यामध्ये मी RBIचे जे सर्क्युलर्स आहेत त्याचे नंबर्स टाकले आहेत, पण ते मी सांगणार नाही. आपल्याकडे यूट्यूब अवेलेबल आहे, व्हिडिओ अवेलेबल आहे, त्यावरून आपण ते नंबर्स देऊ शकता. आणि ते प्रत्येक वेळेस जर मी मेन्शन करत गेलो तर व्हिडिओची लांबी खूप वाढेल. त्या कारणास्तव मी ते मेन्शन करत नाही, फक्त मुद्दे आपल्याला सांगणार आहे. तर आजचा टॉपिक आहे RBI's मॅन्डेट टू स्टॅच्युटरी ऑडिटर्स. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे RBIच्या स्टॅच्युटरी ऑडिटर्सकडनं काय अपेक्षा आहे ते आपण बघूया. त्यामुळे आपले जे स्टॅच्युटरी ऑडिटर्स आहेत ते बघतील, त्याची आपल्याला आधीच तयारी करता येईल. त्यामुळे आपल्याला आपली बॅलन्स शीट फायनलायझेशन जी आहे ती फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये करता येईल. आणि मेमध्ये जर आपण आपली EGM घेतली तर आपण पुढच्या वर्षीच्या बिझनेससाठी, इतर कामासाठी, बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मोकळू. त्याप्रमाणे स्टॅच्युटरी ऑडिटमध्ये देखील ज्या डिफिशियन्सीज आहेत त्या कमी पॉईंट आउट होतील, कारण आपण आधीच या मुद्द्यावर जर दक्षता घेतली तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी विनंती करतो की आपण आमच्या जो चॅनल आहे MDR HR ह्याला सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. सर्वप्रथम RBIचं टाइम शेड्यूल जे आहे ते आपण बघूया. RBIने सांगितलेलं आहे एसएमला की 30 जून 2025 पर्यंत त्यांचं ऑडिट रिपोर्ट त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याची एक कॉपी प्रत्येक बँकेचं जे SSM आहे, सिनियर सुपरवायझरी मॅनेजर, त्यांना द्यायला पाहिजे. RBIला सुद्धा रिजनल ऑफिसला आपल्याला कळवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे सुद्धा त्यांना काय काय करायचं आहे याची आपण माहिती बघूया. त्यांना खाली जे आता मुद्दे मी सांगणार आहे त्या प्रत्येक मुद्द्यावर सेपरेट सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याने ते व्हेरीफाय केलं आणि त्याच्यासाठी त्यांना सर्टिफाय करायचं आहे. त्यामुळे हे खालील मुद्दे जे आहेत आपण आता बघणार आहोत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या पूर्वतयारीसाठी. 31 मार्चच्या आपण CRR आणि SLRचं कंप्लायन्स केलं की नाही हे त्यांना बघायचं आहे. त्याचे जे रिन्युअल सर्क्युलर्स आहेत ती मेन्शन केलेलं आहे, शेड्यूल बँकेचं नाव, शेड्यूल बँकेचे, ते आपण नंतर बघू शकता. पण पहिला मुद्दा आहे CRR SLRचं व्हायलेशन केलं का ते. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रिपोर्टिंग फोर्टनाईट जे आहे, लास्ट फोर्टनाईट जी आहे किंवा रेफरन्स डेट जी RBI कलेक्टर पब्लिश करते त्या व्यतिरिक्त 12 तारखे त्यांना रॅन्डम सिलेक्ट करायचं आहे. तर केव्हा CRR SLR मेंटेन केलं की ते बघायचं आणि ते सर्टिफाय करायचं. दुसरा मुद्दा असा आहे की काचे कॅल्क्युलेशन्स करेक्ट केले की नाही केलं ते त्यांना तपासायचं आहे. कॅपिटल टू रिस्क वेटेन असेट रेशो, कारण हा रेशो बँकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला यावर्षी मार्च 25 11% असणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर केलं की नाही हे बघून सर्टिफाय करायचं आहे स्टॅच्युटरी ऑडिटर्सला. IRAC नॉर्म्स म्हणजे इन्कम रिकॉग्निशन अँड असेट क्लासिफिकेशन. इन्कम रिकॉग्निशन आपण घेतलं की नाही याचा अर्थ काय, आपण जे काही इंटरेस्ट इन्कम बुक केलं, प्रॉफिट अँड लॉसला घेतलं ते करेक्ट आहे की नाही घ्या. म्हणजे कॅश रिसिप्ट आल्यानंतरच आपल्याला बुक करता येते इन्कम, अप्रूव्ड बेसिसवर करता येते. हा त्याला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे
जर आपण एपीए क्लासिफिकेशन केल्यानंतर नवीन तर आधीच्या जे 2 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं इंटरेस्ट घेतलेलं असते ते आपल्याला रिव्हर्स करावं लागते, की यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे असेट क्लासिफिकेशनच्या देखील आर-बी-आयचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, की ते सिस्टम बेस पाहिजे, ऑनगोईंग बेसिस पाहिजे, डेली बेसिस पाहिजे डील झाल्यानंतर. तर त्याप्रमाणे असेट क्लासिफिकेशन केलं की नाही महत्त्वाचं आहे, कारण डेट ऑफ एपीए खूप महत्त्वाचं आहे क्लासिफिकेशनसाठी आणि प्रोव्हिजनिंगसाठी. प्रोव्हिजन्स ज्या काही करायच्यात आपल्याला, सबस्टँडर्डला 10%, त्यानंतर G1ला 20, G2ला 30 आणि D3ला 100%. त्या प्रोव्हिजन्स योग्यरित्या केल्या की ते बघायचं आहे. त्याचप्रमाणे फ्रॉड जर झाला असेल तर आपल्याला 4 पार्टमध्ये प्रोव्हिजन करावी लागते. त्याचप्रमाणे अनसिक्युअर्ड जर असेल तर त्यावेळेस आपल्याला अनसिक्युअर्ड पोर्शनची, ज्याला प्रायमरी सिक्युरिटी त्याची 100% प्रोव्हिजन करावी लागते. इत्यादी ज्या प्रोव्हिजनसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फॉलो केल्या की नाही हे बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे जे रेग्युलेटरी पॅकेजेस आलेले आहेत विशेषतः कोरोनाच्या काळात, त्याची अंमलबजावणीच्या दृष्टीतून काय दिलं काय नाही हे सुद्धा त्यांनी बघायला पाहिजे. त्यानंतर आपले जे कराच्या कॅल्क्युलेशनमध्ये देखील येते रिस्क वेस्ट जे आहे, ज्या अकाउंट्सला CGS गॅरंटी आहे त्यांचं त्याप्रमाणे रिस्क वेस्ट घेतली की नाही हे बघण्याची जबाबदारी एसएची आहे. त्याचं संकुलन मी मेन्शन केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये क्लासिफिकेशन बरोबर करतात की नाही करत. उदाहरणार्थ 3 प्रकारचे क्लासिफिकेशन आपण करतो. अवेलेबल फॉर सेल AFS, HFT म्हणजे हेल्ड फॉर ट्रेनिंग आणि हेल्ड टीम मॅच्युरिटी. तर HTM तर हे केलं की नाही, त्याचप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन आपण बरोबर घेतलं की नाही, अमॉर्टायझेशन किंवा डिप्रिसिएशन आपण बरोबर केलं की नाही, आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचं ऑपरेशन जे आहेत ते केले की नाही हे आपल्याला बघायचं आहे. एसएला बघायचं आहे. त्यासाठी आपण देखील त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. त्याचे सर्क्युलर मी मेन्शन केलेलेच आहे. एक्सपोजर नॉर्म्स जे आहेत, आपल्याला वेगवेगळे एक्सपोजर नॉर्म्स आहेत ते आपण फॉलो केले की नाही ते आपण बघायला पाहिजे. आणि विशेषतः ज्या बँक SF मध्ये आहे त्यामध्ये जर एक्सपोजर्स कमी झालं असेल तर ते सुद्धा आपण फॉलो केले की नाही हे आपण तपासून घ्यायचं आधीच. एक्सपोजर नॉर्म्स वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या हेड सेंटर आर्गाने दिलेले आहे ते सगळे आपण फॉलो करायला पाहिजे. हे सगळे एक्सप्लेन करत असेल तर व्हिडिओ खूप लहान होईल म्हणून की एका वाक्यात हे संपवत आहे. त्यानंतर CRINC क्लिक म्हणजे सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज ट्रेडिंग. 5 कोटी आणि त्याच्यापेक्षा जास्त अकाउंट्सची माहिती आपल्याला द्यावी लागते. ती आपण देतो की नाही, दिली की नाही हे आपण तपासून घ्यावं. त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ असेसेबल डिपॉझिट्स अँड प्रीमियम. आपण DICGCला वर्षातून 2दा प्रीमियम भरतो आपण. तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे की DICGC सर्क्युलर दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जो अमाऊंट आहे आणि पर्सेंटेज, अमाऊंट कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे, पर्सेंटेज तर फिक्स आहे. तर ते आपण पेमेंट केले की नाही, वेळेच्या आत केले की नाही हे सगळं आपण आधीच तपासून घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता स्मॉल व्हॅल्यू नोट जे आहेत त्याची RBIने व्याख्या चेंज केलेली आहे. आता रिसेंट आहे म्हणजे फेब्रुवारी 24, 2025ला सर्क्युलर आलेला आहे. त्याप्रमाणे स्मॉल लॉस म्हणजे कुठले लॉस, तर 25 लाख किंवा 0.40 ऑफ द नेटवर्क. पूर्वीला 0.20 होतं, आता त्याने त्याच्यात 0.20 0.40 केलं. आणि विचर इज हायर, जे जास्ती असेल तेवढी स्मॉल व्हॅल्यू लॉसची व्याख्या दिलेली आहे. फक्त त्याला अप्पर लिमिट दिलेली आहे. त्यांनी 3 कोटी, पूर्वीला 1 कोटी अप्पर लिमिट होती, आता 3 कोटी झालेली आहे. हे लेटेस्ट सर्क्युलर आहे जे आता 31 मार्च 2025ला लागू केलेला रिझर्व्ह बँकेने. प्रायोरिटी सेक्टरचे टार्गेट्स आणि सब टार्गेट्स आपल्याला अचीव्ह करायचं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टॅच्युटरी ऑडिटरला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सिस्टीममध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे PSMचं ते योग्य केलं की नाही ते तपासायला त्यांनी सांगितलेलं आहे. PSMचं आपलं टार्गेट तुम्हाला माहीत आहे, मार्च 25ला 65%, मायक्रोचं 7.5% आणि विकर सेक्शनचं 2.25% आहे. तर त्या दृष्टीतून त्यांना चेकिंग करायचं आहे SLला, त्यामुळे आपण त्याच्या आधी चेकिंग करून तपासून सगळं रेडी ठेवायला पाहिजे. इंटरेस्ट सबवेशन स्कीम्स अंडर ज्या बॉरोस आपल्याला बेनिफिट पास आउट करायचं आहे ते आपण क्लेम्स सबमिट केले की नाही ते आपण
त्यांची जी क्रेडिट अकाउंट्सला दिली की नाही हे आपण तपासून घ्यायला पाहिजे. जनरल लेजर अँड पी एल अँड अकाउंट, आपलं जे जनरल लेजर आहे त्याच्यावर आधारित आपली बॅलन्स शीट तयार होते. तर त्याच्यातला रिकन्सिलेशनचा पार्ट जो आहे तो योग्य झाला की नाही, ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला पाहावं लागतात अदर दॅन वेरिएट त्या आपण केल्या की नाही. उदाहरणार्थ कर्मचारी पगार द्यायचे राहिले असतील, ग्रॅच्युटीच्या प्रोव्हिजन्स असतील किंवा अजून इतर काही गोष्टी असतील, तर त्या प्रोव्हिजन ज्या रिक्वायर्ड आहेत म्हणजे 31 मार्चला जे करणे अपेक्षित आहे त्या केल्या की नाही हे आपण तपासून घ्यायला पाहिजे. आणि कुठल्या अकाउंटला डिफरन्स असता कामा नये, कुठल्याही अकाउंटला, त्याच्यामुळे सगळे बुक्स आपले टॅली व्हायला पाहिजे. तर ते आधीच आपण फेब्रुवारीपर्यंत टॅली करून घेतलं तर आपल्याला मार्चला त्रास होणार नाही. कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे कंटिंजंट लायबिलिटी ह्या बिलो द लाईन येतात, बॅलन्स शीटच्या खाली येतात. विच मे डिवॉल्ट म्हणजे ज्यांचं पेमेंट आपल्यावर येऊ शकते हे आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या बँकेच्या विरुद्ध काही कोर्ट केसेस केल्या असतील, कर्मचाऱ्यांनी काही केसेस केल्या असतील, ते लोअर कोर्टात जिंकलेले आहेत, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात ते जिंकण्याची शक्यता आहे. तर अशांच्यावर पण व्हॅल्यू प्रोव्हिजन करून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्सची जर डिमांड नोटीस आली असेल तर त्याची सुद्धा आपण प्रोव्हिजन करायला पाहिजे, कारण ती कधीसुद्धा डिवॉर्ड होऊ शकते, आपल्याला पेमेंट करावं नाही. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यात करणं काही ना काही प्रोसेस आपण करून ठेवायला पाहिजे. कारण एकदम जे जर डिमांड आली तर बँकेची जी बॅलन्स शीट आहे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ती एकदम टॉपसिटरी होईल. एकदम नफ्याचे बँक एखाद्या वेळेस कोट्यात देखील जाऊ शकते. त्याच्यामुळे प्रोव्हिजन्स आपण ग्रॅज्युअल करून ठेवायला पाहिजे, जिथे आपल्याला असं वाटते की बँकेच्या विरुद्ध निकाल जाऊ शकेल आणि याची दक्षता स्टॅच्युटरी ऑडिटर्सने देखील घेणे अपेक्षित आहे. त्याच्याप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागते. एन स्टेटमेंटच्या बाबतीत जे बँक बकेटिंग करते की योग्य आहे की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे. आरबीआयचं सर्क्युलर स्पेसिफिक आहे, त्याच्या आधारे त्यांनी ते बघायला पाहिजे आणि मिनिट्स योग्यरित्या लिहितात की नाही. आणि त्याचप्रमाणे त्याच्या कॉमेंट्स अपेक्षित आहे, सर्टिफिकेट अपेक्षित आहे. बँकेचं जे नेटवर्क कॅल्क्युलेशन आहे हे करेक्ट आहे की नाही हे बघायला पाहिजे. आता हे नेटवर्क कॅल्क्युलेशन आपल्या इतर अनेक गोष्टीवर अवलंबून असते. आपण जर सगळ्या प्रोव्हिजन्स बरोबर केल्या तर मला असं वाटते की नेटवर्कमध्ये बदल होत नाही, पण जनरली प्रत्येक आरबीआयच्या इन्स्पेक्शनमध्ये बँकेचं नेटवर्क मध्ये बदल होतो. त्याचं कारण कुठेतरी आपली चूक सापडते. त्याच्यामुळे स्टॅच्युटरी ऑडिटर करणं ही अपेक्षा ती करणे आपलं नेटवर्क करेक्ट कॅल्क्युलेट करावं, जेणेकरून पुढे बदल होत नाही. आयरॅक नॉर्म्सच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, इन्कम रिकग्निशन अँड असेट क्लासिफिकेशन, त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत मग अशी ऑलरेडी एक्सप्लेन केल्या मी, त्या योग्य त्यांनी केल्या की नाही हे बघणं अपेक्षित आहे. ते ज्यांनी आपण आधीच आपल्या प्रोव्हिजन्स आपणच तपासाव्या, नंतर एसे पण तपासून घ्याव्या. लोन्स अँड ॲडव्हान्सेस टू डायरेक्टरच्या बाबतीत आरबीआय खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे डायरेक्टर्स किंवा त्यांच्या नातेवाईकाला आपल्याला कर्ज देता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला डोनेशन देता येत नाही, हे दुसऱ्या कोणाला गॅरंटर देखील लावू शकत नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याची व्याख्या देखील आरबीआयने दिलेली आहे, ती आपण तपासून घ्यावी. त्याप्रमाणे कुठले काही नसेल तर एसे किंवा यायच्या आधीच आपण हे असले तर आपण बंद करून घ्यावे, म्हणजे आता कॉमेंट्स येणार नाहीत 31 मार्च 2025च्या. रिझर्व्ह वर्ल्डचं जे क्रिएशन आहे, आरबीआयचं सर्क्युलर आहे की ज्यांनी टीडीडीआरच्या प्रोव्हिजन्स बिलो द लाईन केल्या म्हणजे अप्रॉप्रिएशन मधून केल्या, तर वन टाइम आपल्याला अपॉर्च्युनिटी दिलेल्या रिझर्व्ह बँकेने ती चूक तुम्ही दुरुस्त करा. तर त्यासाठी ते स्पेशल सर्क्युलर काढलेलं आहे, त्याचं पालन आपण करून घ्या आणि एसे करता ती तपासून सर्टिफाय देखील करून घ्या. जे आपल्याकडे आउटस्टँडिंग डिपॉझिट्स आहेत त्याच्यावर आधारित आपण DICGचं प्रीमियम पे करतो, त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे की नाही हे सुद्धा एसे पण आपण तपासून घ्यायला पाहिजे. लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या बाबतीत जे इंटरेस्ट रेट आपण लावतो अकाउंट्सला, ते बँकेच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा क्रेडिट पॉलिसी आहे आणि आरबीआयच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्यानुसार आपण लावतो की नाही हे बघायला पाहिजे. विशेषतः आता पिनल इंटरेस्ट आणि पिनल चार्जेसच्या बाबतीत आरबीआयने स्पेशल सर्क्युलर काढलेला आहे. पिनल चार्जेसला कंपाऊंडिंग व्हायला नको, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून यायला पाहिजे. तर त्या तपासल्यानंतर एसेमेंट आपल्याला सर्टिफिकेट घेणं सोपं जाईल किंवा त्याच्यात एफिशियन्सीज पॉईंट आउट होणार नाही. बँकेचे जे अदर असेट्स असतात
तर कुठलेही अदर असेचे जे प्रत्येक त्याने करून घ्या, प्रत्येक कुठल्या आयटमच्या नावावर किती रुपये आहे, काय आहे, कधीपासून आहे ते तपासून घ्या. कुठलंही हेर जे आहे म्हणजे अदर असेट्स म्हणलं सगळे की 3 वर्षापेक्षा जास्ती जुनं नको. आणि त्याप्रमाणे जर इंटेंजिबल या फिक्टिशियस असेल त्यामध्ये काही, तर त्याचासुद्धा आपण कॅल्क्युलेशनमध्ये एसेट अँड सर्टिफिकेट पण घ्यायला पाहिजे की अदर असेट्समध्ये काय काय टाकलेलं आहे आपण ते तपासून घ्यायला पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा आणि सिरियस मुद्दा आहे. पेंडिंग कंप्लायन्स ऑफ प्रिव्हियस ऑडिट रिपोर्ट ह्यामध्ये दोन्ही आहेत. म्हणजे मागच्या वर्षीचा एससीचे जे काही इरेग्युलरिटीज पॉईंट आउट केले त्या आणि आरबीआय के इन्स्पेक्शनमध्ये जे काही सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं असेल की काही अफोर्स तुम्ही स्टँडर्डचे सबस्टँडर्ड करा, ते आपण केले की नाही, त्याच्या प्रोव्हिजन्स केले की नाही, हे सगळं आपण बघायला पाहिजे आणि त्यानंतर एसएला तपासायला द्यायला पाहिजे. पर्सिस्टिंग डिफिशियन्सीज याला खूप महत्त्व आहे. आरबीआयच्या वक्र नजरेने पाहते, त्यामुळे ह्या कशा एलिमिनेट होतील, रेक्टिफाय होतील, त्याची पूर्तता कशी होईल हे ताबडतोब बघून घ्या. आपल्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या वारंवार निदर्शनास येतात आहे, त्याचा बँकेवर किंवा बँकिंग सिस्टीमवर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सेगमेंटला काय इम्पॅक्ट येऊ शकतो हे देखील स्टॅच्यूट ऑडिटरने लिहिणं अपेक्षित आहे. इतकं सिरियस नजरेने आरबीआय पाहते, त्यामुळे ह्या असता करणार आहे. आपले नॉन बँकिंग असेट्स असतात, जेव्हा आपल्याला वसुली होत नाही त्यावेळेस आपण ऑप्शन काढतो. पहिल्या ऑप्शनमध्ये विकल्या जातील बँकेचे असेट्स, मग दुसऱ्या ऑप्शनला बँक एलिजिबल आहे पार्टिसिपेट करायला ऑप्शनमध्ये. असं जेव्हा एम पी ए नॉन परफॉर्मिंग असेट टू नॉन बँकिंग असेट ह्यामध्ये आपण रूपांतर करतो, त्या आरबीआयने स्टॅच्यूट ऑडिटरला विशेष सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये असं आहे की एन पी ए कमी करण्यासाठी केलेलं आहे काय, म्हणजे विकल्या जात नाही म्हणून नाही, पण 31 मार्चला एन पी ए कमी करण्यासाठी काही डिफॉल्ट यांनी करून टाकलेत काय हे बघायला पाहिजे. त्यानंतर जी एन पी एची व्हॅल्यू त्यांनी अकाउंटिंग जे केलेलं आहे, जे फॅन्सी ट्रान्सपरंट आहे, कॅश फ्लो आलेला नाही आहे, तर ते जास्ती किंमत दाखवून बँकेने एन बी एमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. काय उदाहरणार्थ 10 लाख प्रिन्सिपल आहे आणि 8 लाख इंटरेस्ट आहे, तर बँकेने 18 लाख एन पी एला दाखवून 10 लाख प्रिन्सिपलमध्ये ठेवलेले आहेत आणि 8 लाख इन्कम मूव्ह केलेलं आहे का, हे एस एने बघायला पाहिजे. त्याच्यावर कॉमेंट्स देखील येते, कारण हे जे प्रॅक्टिसेस आहेत किंवा ज्या आपल्याला डायरेक्टिव्ह आहेत त्याच्या विरुद्ध आहे. इन्कम बुकिंग विदाउट रिसिप्ट ऑफ कॅश फ्लो हे सिरियसली घेतलं जाते, हे आपण करायला नको. ते केलं की नाही हे एस एने बघायला पाहिजे, कारण हे सगळं अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. तर त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲप्लिकेबल आहेत, दिगत प्रोव्हिजन्स आहेत, त्याप्रमाणे आपण आपला एंट्रीज पास करायला पाहिजे जेव्हा नॉन परफॉर्मिंग असेट टू नॉन बँकिंग असेटमध्ये आपण रूपांतर करतो. त्यानंतर इन्कम शोल फ्रॉम बिग पी एस जे आहे ते आपण बरोबर दाखवतो की नाही. 2 प्रकार आहे याच्यामध्ये. एक तर राईट ऑफ पेसेसमध्ये जी काही रिकव्हरी आहे ते आपण इन्कमला दाखवतो, आणि जे नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत सबस्टँडर्ड D1D2D3 त्यामध्ये जेव्हा रिकव्हरी येते त्यावेळेस बँकेची काय पॉलिसी आहे त्याप्रमाणे इन्कम बुक केलं की नाही केलं. कारण काही बँका जे सबस्टँडर्ड D1 ह्याला पहिली प्रिन्सिपलला रिकव्हरी करतात आणि उरलेले जे आहेत मग ते चार्जेस इंटरेस्टला देतात. काही बँका सगळ्याच्या सगळे पहिल्यांदा जे चार्जेस आहेत ते मग इंटरेस्ट आणि मग प्रिन्सिपलला करतात. जी काही बँकेची पॉलिसी आहे त्याप्रमाणे अकाउंटिंग झालं की नाही, इन्कम बुक केलं की नाही, ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. आपली पॉलिसी आपण फॉलो केली की नाही. आणि मग एस एमध्ये जेव्हा स्टॅच्यूट ऑडिटर्स आपलं एसपीटी ऑडिट करते त्यावेळेस आपल्या चुका सापडला नाही. पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट जे काही आपण इंटरेस्ट पे करतो ते आपल्या पॉलिसीप्रमाणे, आपल्या स्कीमप्रमाणे आपण दिलेलं आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. का काही काही वेळेस आपण सिम्पल इंटरेस्ट प्रमाणे डिक्लेअर करतो इंटरेस्ट आहे, आणि बरेचदा तो लपवला जातो सिम्पल इंटरेस्ट आपण, तेच सुद्धा चुकीचं आहे. आणि इंटरेस्ट जे डिपॉझिटर पेमेंट केलेलं आहे त्याबद्दल 2 कारणासाठी बँकांना आकारबंद दंड लागलेला आहे. पहिलं असं की
डिपॉझिटचं ड्यू झालं हॉलिडेला तर नेक्स्ट वर्किंग डेपर्यंत कॉन्ट्रॅक्च्युअल इंटरेस्ट रेट तिथे पेमेंट करायला पाहिजे. त्याचप्रमाणे करंट अकाउंट जर सोल प्रोप्रायटर किंवा इंडिव्हिज्युअलचं असेल आणि त्याची डेथ झाली असेल तर डेथपासून तर क्लेम सेटलमेंटपर्यंत म्हणजे पेमेंटपर्यंत ॲक्च्युअल कॅश पेमेंटपर्यंत त्या बँकेचं जे काही एस बी इंटरेस्ट रेट आहे त्यापर्यंत त्याला पेमेंट करायला पाहिजे. हे सुद्धा याची आपण दक्षता घ्यावी. बँकेचे जे इंटरनल अकाउंट्स असतात ते एसीने बघायला पाहिजे की वर्षभरात काही नवीन अकाउंट ओपन झाले का, 31 मार्चच्या ते बंद झाले का, त्यात कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन झाले. त्याचप्रमाणे ऑफिस अकाउंट जर असतील तर ते सुद्धा बघायला पाहिजे. त्याचा जो वापर आहे इंटरनल अकाउंट्स किंवा ऑफिस अकाउंट्सचा काय पर्पज आहे आणि कशा रीती ते ऑपरेट करतात. थोडक्यात विंडो ड्रेसिंग साठी करतात का, अकाउंट्स अपडेट करण्यासाठी करतात का, किंवा नॉन बँकिंग कारणासाठी काही वापर होतोय का, हे सगळं एसएने बघायला पाहिजे. त्यासाठी आरबीआयची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक बँकेची त्यासाठी पॉलिसी असायला पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असायला पाहिजेत आणि त्या आपण केल्या की नाही एसएने तपासायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागतो की नाही हे देखील त्याने बघून सर्टिफाय करायला पाहिजे. ही आरबीआयची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे सिस्टीममध्ये चेक्स अँड कंट्रोल्स आहेत की नाही, यूज ऑफ दिस इंटरनल अकाउंट्स हे सुद्धा बघणे अपेक्षित आहे. जसे कमी इंटरनल अकाउंट्समध्ये बँकेची जी CVS सिस्टम आहे त्यामध्ये एक्सेप्शन रिपोर्ट जनरेट होतो की नाही हे बघायला पाहिजे. ते झाल्यानंतर ते कोणी बघते का, त्याच्यावर कोणी मॉनिटरिंग होते का, बोर्ड ऑफकडे कुठे जातात त्या एक्सेप्शन रिपोर्ट्स कशासाठी, काय त्याचं काय ॲक्शन घेतली, हे सगळं एसीने बघणं अपेक्षित आहे. म्हणून एसीने बघायच्या आधीच आपण ते सगळं तयार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे अँटी मनी लॉन्ड्रिंगचे जे काही आहेत CFTच्या ज्या गाईडलाईन्स आहेत कॅश ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात ते आपण फॉलो करते की नाही हे एसीने बघणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे युटिलायझेशन जे आहे फंड्सचं ते एव्हर बिलिंग ऑफ अकाउंटसाठी आहे का ते सुद्धा एसीने बघून तपासून सर्टिफाय करणं अपेक्षित. हे जे सगळे मुद्दे आहेत जे आपण रिसर्च करत आहोत त्या सगळ्यासाठी एसीने तपासायला पाहिजे, सर्टिफाय द्यायला पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावर वेगळं सर्टिफिकेट ही आरबीआयच्या पेक्षा स्ट्रेस करत आहे तुम्हाला. कारण एव्हर बिलिंग ऑफ लोन हे आरबीआयच्या दृष्टीतून खूपच सिरियस आहे. त्यासाठी पेनल्टीज देखील आरबीआय लावते. बँकेची जी बॅलन्स शीट आहे त्यामध्ये विंडो ड्रेसिंग केलं का, आर्टिफिशियली डिपॉझिट आणि ॲडव्हान्स फुगवले का हे देखील तपासायला पाहिजे. त्याचप्रमाणे एव्हर बिलिंगसाठी जे काही बँकेचे फंड्स आहेत ए अकाउंटला पैसे लोन द्या, त्या हे अकाउंटचे प्रोसेस दुसऱ्या कुठल्या बँकेत पाठवायचे, HDFC पाठवायचे, मग HDFC मधून ICICI मध्ये पाठवायचे, किसून आपल्या बँकेत बोलवायचे. हे जे काही इंटरबँक ट्रान्झॅक्शन रूट करून परत पैसे बोलवायचे हे आरबीआय बघते. एसआय देखील बघायला पाहिजे की जी काही रिकव्हरी आली सोर्स ऑफ रिकव्हरी बघणं अपेक्षित आहे. आपलेच पैसे जर फिरून आपल्याकडे आले असेल तर त्याच्यावर करणं कॉमेंट करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे जेन्युइन जे आहे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स ज्याला RPT म्हणतो आपण, तर त्याचा जेन्युइननेस एसएने तपासायला पाहिजे. म्हणून मुळात आपण या गोष्टी करायलाच नको. आणि जे बँक लोन देते त्याचं एंड यूज ऑफ फंड्स तपासायला पाहिजे, इन्क्लुडिंग जे आपण लॅब म्हणतो लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा बोडी अगेन्स्ट इमोवेबल प्रॉपर्टी वेगवेगळे नाव आहेत बँकेमध्ये, त्याचं देखील एंड यूज ऑफ फंड बघायलाच पाहिजे. कारण प्रत्येक याच्यात आपण काय घेतो, पर्पज ऑफ लोन घेतो, त्या पर्पजसाठी आपण मंजुरी देतो. ज्या कारणासाठी आपण कर्ज मंजूर केलेलं आहे त्याच कारणासाठी बँकेच्या पैशाचा विनियोग व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडे असलेला पैसा हा पब्लिकचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. अँड वी आर सपोज टू ॲक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. पतसंस्था पब्लिककडे डिपॉझिट घेऊ शकत ते फक्त शेअर होल्डर्सकडे होतात जे मालक असतात. हा फरक आहे आणि त्यामुळे एंड यूज ऑफ फंड्स हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपण इन्शुअर करायला पाहिजे, बघायलाच पाहिजे आणि एसएने त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. हाऊसिंग, रिअल इस्टेट आणि CIसाठी असा रिझर्व्ह बँकेने सर्क्युलर काढलं 24 फेब्रुवारी 2025ला. त्याची व्याख्या बदललेली आहे. त्याप्रमाणे आपलं 31 मार्च 2025 स्टॅच्युटरी आणि RBI आता त्याने सांगितलं की हारी जे आहेत CREचं एक्सपोजर
शुड नॉट बी मोर दॅन 5%. CREचं आतापर्यंत आपण 10% पर्यंत देत होतो आणि 5% ॲडिशनल हाऊसिंगला देत होतो किंवा 15% देखील आपण हाऊसिंगला देऊ शकत होतो. पण विदिन दॅट 15% 10% पर्यंत आपल्याला CREला द्यायची अनुमती होती, पण आता त्यांनी ते CREचे एक्सपोजर 5%च केलेलं आहे. ठीक आहे. हे एक्सक्लुडिंग हाऊसिंग लोन. रेसिडेन्शियल मॉर्गेजेस म्हणजे हाऊसिंग लोनसाठी जे काही कर्ज देतो ते 25% जास्त नको बँकेच्या बुक्स अँड ॲडव्हान्सेसच्या. आणि हाऊसिंग लोनची लिमिट देखील त्यांनी बदलली. आतापर्यंत 7 लाख टियर 1 साठी होती आणि टियर 2, 3, 4 साठी 140 लाख अशी. ती आता बदलली. टियर 1 साठी 60 लाख, टियर 2 साठी 1,40,40 लाख किंवा 45 लाख, टियर 3 साठी 2 कोटी आणि टियर 4 साठी 3 कोटी. अशा रिवाईज डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशनकडनं आपल्याला आलेल्या इन्स्ट्रक्शन्स त्या आपल्याला 31 मार्च 2025ला लागू आहे. त्याप्रमाणे SEने आपल्याला तपासून सर्टिफाय देणे अपेक्षित आहे. जिथे कुठे आपल्याला फ्रॉड आणि फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटी त्यांना सापडते तर त्यांनी नोट पॅनमध्ये रिपोर्ट पॅनमध्ये आणि आयडेंटिफाय केला असेल फ्रॉड ज्या तारखेला तो इन्सिडेंट घडला किंवा आयडेंटिफाय करला तर ते क्लासिफाय जेव्हा आपण करतो तो इन्सिडेंट किंवा त्या तो फ्रॉड आहे म्हणून त्यापासून 4 क्वार्टरमध्ये आपल्याला त्याचे प्रोव्हिजन्स लागतात आणि रिपोर्टिंग जे आहे FIM-1 मध्ये ते 14 दिवसाच्या आपल्याला करावं लागते. त्यामुळे या प्रोव्हिजन देखील आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीमध्ये. फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट जी सिस्टीम आहे की जी त्याच्यावर देखील त्यांचं कॉमेंट्स अपेक्षित आहेत. तर आपण अर्ली डिटेक्ट केलं की नाही केलं, वर्षानुवर्ष जर 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर आपण रिपोर्ट केलं तर कसं काय सापडलं हे महत्त्वाचं आहे. तर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि डेव्हिएशन जर असतील काही कंप्लायन्समध्ये तर RBIच्या ज्या काही डायरेक्शन्स आहेत त्यामध्ये आपण त्याचं 100% पालन नसेल केलं तर त्याबद्दल देखील त्या कॉमेंट नसायला पाहिजे. बँकेमध्ये काम करत असताना SEला देखील पोटेन्शियल रिस्क सापडतात, आढळतात, वाटतात की ह्यातून काहीतरी घोटाळा होऊ शकतो, बँकेचा लॉस होऊ शकतो. त्या देखील त्यांनी रिपोर्ट करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आधी काही जर फ्रॉड झाला असेल तर पुढे होऊ नये म्हणजे परपेच्युअल फ्रॉड ज्याला म्हणतो त्याची दक्षता कशी घ्यावी, त्याचे रेमेडियल जे मेजर्स आहेत ते इम्प्लिमेंट केले की नाही की जेणेकरून परत त्या घटनेचं हे होणार नाही, रिपिटेशन होणार नाही. हे सगळं SEने तपासायला पाहिजे, रिपोर्ट द्यायला पाहिजे. कारण इफेक्टिव्हनेस जो आहे सिस्टीम वरचा कंट्रोल जो आहे त्या सिस्टीमवरचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कंट्रोल जर नसेल मेकॅनिझम इन प्लेस तर बँकेत फ्रॉड कधीही होऊ शकतं. त्यामुळे ही जी स्लाईड आहे ही बँकेच्या आणि SEच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ऑडिटमध्ये त्यांना स्टॅच्युटरीला द ट्रान्झॅक्शन्स आणि डॉक्युमेंट्स ज्या तारखेला संशय येतो की हे फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन असू शकते. उदाहरणार्थ एका बँकेची केस मला माहीत आहे की त्यांना कर्ज द्यायचं होतं, त्याचे अप्रूव्ड पॅनल होतं व्हॅल्युअरचं आणि वकिलाचं. त्यांनी त्या विशिष्ट केससाठी नवीन व्हॅल्युअर आणि नवीन वकिलाकडनं रिपोर्ट घेतले आणि कर्ज दिलं आणि मोठं कर्ज दिलं आणि नंतर ती इमिडिएटली क्विक मॉडरेटिव्हमध्ये ते NPA झालं. असे जे आहे ट्रान्झॅक्शन जिथे मोटिव्ह जे आहे ते संशयास्पद आहे की असं बँकेने काय केलं, तर अशा टाईपचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते SEने स्पेशल मेन्शन करायला पाहिजे आणि इट शुड बी ब्रॉट टू द नोटीस ऑफ सिनियर एक्झिक्युटिव्हज, ऑडिट कमिटी ऑफ द बोर्ड असेल तर ते किंवा चेअरमन किंवा बोर्डाला देखील त्यांनी दिल्यानंतर सांगायला पाहिजे की हे चुकीचं आहे. एकी तर लिहायलाच पाहिजे पण कोणी देखील त्यांना सांगायला पाहिजे.